जालन्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी शहरामध्ये ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळालं। 30 ऑक्टोबर रोजी पहाटे मुंबई आणि नागपूर इथल्या आयकर विभागाचे अधिकारी सुमारे 20 वाहनांच्या ताफ्यासह जालना शहरात दाखल झाले। त्यानंतर त्यांनी शहरातील स्टील उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि ब्रोकर यांच्या घरांवर धाडी टाकत तपासणी सुरू केली। ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। त्यानंतर तिसऱ्या दिवशी सुद्धा रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची कारवाई सुरू होती। सलग 3 दिवस आयकर विभागाकडून शहरामध्ये तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी गौरव साळी। गौरव, अगदी खरं विक्रांत, आपण जर बघितलं तर सलग तिसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाचे पथक हे जालना शहरात ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळालं। आयकर विभाग गेल्या 3 दिवसांपासून जालना शहरामध्ये धाडी टाकत आहे आणि जालन्यातील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, यांच्या घरांवर या धाडी सुरू आहेत। आपण जर बघितलं तर मागील 30 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाचे सुमारे 20 वाहनं, त्यात सुमारे 45 ते 50 अधिकारी जालना शहरात दाखल झाले आणि हे सगळे अधिकारी जे ते शहरातील प्रसिद्ध उद्योजक, उद्योगपती यांच्या घरी धाडी टाकून त्या ठिकाणच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत। आपण जर बघितलं तर यामध्ये शहरातील स्टील उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यासह इतर ब्रोकर या प्रसिद्ध उद्योजकांच्या आणि व्यावसायिकांच्या घरी धाडी टाकल्या जात आहे। त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी देखील ही मोहीम सुरू होती। त्यामुळे या मोहिमेत नेमकं काय निष्पन्न झालं किंवा कुठले कागदपत्र तपासण्यात आले ह्या चर्चा ज्या आहेत त्या आता शहरात रंगू लागल्या आहेत। मात्र हे अधिकारी जे आहेत ते वेगवेगळे पथक स्थापन करून धाडी टाकत आहेत। त्यामुळे नेमका तपशील याचा अधिक समजलेला नाहीये। मात्र या चर्चा आता शहरात रंगत आहे की नेमकं शहरात चाललं काय आहे आणि या आयकर विभागाची धाडी इथे पडत आहेत। त्यामुळे यातून काय निष्पन्न होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद गौरव दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।